बातमी महत्त्वाची आहे। महापालिकेत आमचा महापौर होऊ दे उद्धव ठाकरेंचं घराणं। मागाठाणेमधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरे यांची हजेरी होती। 2012 ला घराणं घातलं तेव्हा सुनील प्रभू महापौर झाले होते असंही त्यांनी म्हटलंय। आणि मला इथे आल्यानंतर आठवलं काय आठवलं 2012 यस त्याही वेळेला आपण घराणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गारणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार। मी मनापासून बोलतोय, उगाच काही खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही। खरंच मला कोकणात आल्यासारखं वाटतं। पंचायत अशी आहे की बोलायचं किती, कारण आजूबाजूला सगळ्या मालवणी कोकणी पदार्थांचा जो वास येतो तो आपल्या जास्त काही बोलणार नाही मी, पण एक गोष्ट नक्की की आलोय तर थोडं सावध करणं माझं काम आहे। आजच दुपारी मोर्चा झालेला आहे आपला, तुमच्यापैकी अनेक जण त्या मोर्चालाही आले होते आणि मोर्चा कशासाठी होता हाही तुम्हाला विषय माहिती आहे। आता झोपून चालणार नाही, कारण आता हे जे काही इकडे दिसतंय, आता जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जे काही संकट आपल्याकडे आलेलं आहे, आपल्या उंबरठ्यावरती आहे, तर मग पुढच्या 5 वर्षांनी आता आपण जेवढे दिसतोय तेवढे सुद्धा दिसणार नाही या मुंबईमध्ये। आणि आताची एकजूट आहे, ही एकजूट फार महत्वाची आहे। अनेक जण जुने कार्यकर्ते इकडे आज सुद्धा मला दिसत आहेत। विशेष आठवण आली ती वरती जे नाव दिले विजय वैद्य त्यांची आली, कारण त्यावेळेला तो धडपडणारा एक माणूस, घरी यायचे, बाळासाहेबांना भेटायचे, त्यांच्या परीने त्यांनी तो संघर्ष चालू ठेवला होता। संघर्ष म्हटल्यानंतर त्या संघर्षात मराठी माणूस कधीच मागे जात नाही, मागे हटतच नाही। जर पण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही। आणि ती जिद्द, ती सगळी हिंमत आपल्याला वेतोबाने दिलेली आहे आणि तीच जिद्द घेऊन आपण पुढे जात आहोत। असेच एकत्र राहा, आनंदात राहा, मजबूत राहा, या शुभेच्छा सर्वांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।